संतांनी मागणी पराभंग लिहिले आणि संतच मागण्याचा धिक्कार करतात. तुका माने करी ब्रह्मांड टेंगणे, तुका माने करी ब्रह्मांड टेंगणे, तुका माने करी ब्रह्मांड टेंगणे, तुका माने करी ब्रह्मांड टेंगणे. हात पसरीने भीत त्याचे, हात पसरीने भीत त्याचे, हात पसरीने भीत त्याचे, हात पसरीने भीत त्याचे. तुका माने करी ब्रह्मांड टेंगणे, तुका माने करी ब्रह्मांड टेंगणे, तुका माने करी ब्रह्मांड टेंगणे, तुका माने करी ब्रह्मांड टेंगणे. हो तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड टेंगणे, हात पसरीजीने धिक्काच्या देव. तुकोबरायच मागणीचा धिक्कार करतात महाराज. तुकोबराय भिक्षा पात्र अवलंबने, जडो जिने लाजिरवाने, ऐसी आसी नारायणी उपेक्षिली सर्वता. हो त्यांचा धिक्कार संतच करतात आणि मग तरी देखील संत मागणी करतात. पटण्यासारखं आहे का होय? मग संत जर मागणी करत नसतील तर मग हा अभंग खोटा आहे का? हो त्याचं कारण असं आहे, संतांनी मागणी केली हे सुद्धा खरं आहे आणि अभंग सुद्धा खरा आहे. कारण जीव आणि संत यामधला फरक आहे. जीवाची मागणी वाढावे संतान, जीवाची मागणी आहे वाढावे संतान, गृही व्हावे धनदान. हो जीव प्रपंचातल्या गोष्टी मागतो आणि देव जीव नेहमी देवाचं मागतो. देवाचं म्हणजे या प्रपंचातल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या देवाच्या आहेत. जीव नेहमी देवाचं मागतो आणि संत देवच मागून घेतात. विठ्ठल विठ्ठल हा मुख्य फरक आहे जीवाची आणि संतांच्या मागणीमध्ये. हो जीवाला काय मागावं हे सुद्धा कळत नाही. या संसारात जेवढ्या गोष्टी आहेत आपण त्याचा उपभोग घेत आहोत, या कशाच्या आहेत? या सर्व देवाच्या आहेत, देवाच्या. आणि जीवाची मागणी प्रामुख्याने त्याच गोष्टींकरता असते. संतांची मागणी जर असेल तर ती फक्त देवालाच मागायचं आहे. काय उद्धार पावेन